ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी भरलेली भेंडी पाहणार आहोत। खूप सोपी आहे ही भेंडी करायला आणि खूप कमी साहित्यामध्ये तयार होते ही भाजी। तर चला यासाठी साहित्य काय काय लागतं ते पाहून घेऊया। तर इथे मी भेंडी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि अशा प्रकारे कट करून घेतलेली आहे सगळी भेंडी। जास्त मोठी असेल तर तुम्ही 3 तुकडे करू शकता भेंडीचे आणि मीडियम साईज असेल तर 2 तुकडे करा आणि अशी मध्ये कट लावून घ्या म्हणजे भेंडी व्यवस्थित भरता येईल। आणि शेंगदाणे भाजून इथे मी असा भरभरीत असा कूट करून घेतलेला आहे। हे वाटण मी हिरवी मिरची, लसूण आणि पांढरे तीळ, थोडीशी कोथिंबीर ह्याचं हे वाटण करून घेतलं आहे। आता याच्यामध्ये एक पळी आपण तेल घालून घेऊया म्हणजे तेलाने ओलसरपणा येतो। थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। अर्धा चमचा हळद घातलेली आहे। 1 चमचा बेडगी मिरची पावडर घालून घेतलेली आहे। 2 चमचे किचन किंग मसाला घालून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर किचन किंग मसाला नसेल तर तुम्ही इथे गरम मसालासुद्धा घालू शकता। तर इथे मी 1 छोटा चमचा जिरे पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे। 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि 1 छोटा चमचा मॅगी मसाला घालून घेतलेला आहे। आता हे मिश्रण आपण छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। तर बघा असा ओलसर मसाला झाला पाहिजे म्हणजे आपल्याला भेंडी छान भरता येते। जर का भरभरीत असा मसाला तयार झाला की भेंडी व्यवस्थित भरली जात नाही आणि मसाला तेलामध्ये जळून जातो। तर हे बघा अशा प्रकारे गच्च असा दाबून मसाला भेंडीमध्ये सर्व भरून घेतलेला आहे। जर तुमचा मसाला थोडासा उरला तर तुम्ही नंतर भेंडी होत आल्यावरती वरून टाकला तरी चालेल। तर आता इथे कढईमध्ये मी थोडंसं तेल तापत ठेवलेलं आहे। 3 पळ्या मी इथे तेल वापरलेलं आहे। तर यामध्ये आता मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडली की आपण जी भेंडी आहे ती व्यवस्थित यामध्ये टाकून घेऊया। जास्तसुद्धा भेंडीला आपल्याला हलवून घ्यायचं नाही आहे, नाहीतर मसाला आपला भेंडीतून निघू शकतो। तर बघा आता व्यवस्थित असं मी भेंडी घालून घेतली आहे कढईमध्ये आणि ही छान आता मिक्स करून घेऊया। आणि 2 मिनिटं आपण यावरती झाकण ठेवून देणार आहोत। तर आता झाकण ठेवून 2 मिनिटे झालेली आहेत। भेंडी आपण एकदा हलवून घेऊया व्यवस्थित। तर बघा अर्धी भेंडी शिजलेली आहे। ही भेंडी अगदी झटपट अशी तयार होते, जास्त टाईम देखील ह्याला लागत नाही। जर तुम्ही मसाला संध्याकाळी जर करून ठेवला आणि भेंडी भरून ठेवली आणि संध्याकाळी तेल टाकून फ्राय केली तर ही भेंडी पटकनी एक 5 ते 7 मिनिटात तयार होते। आता मी इथे थोडंसं वरून चवीपुरतं असं मीठ टाकलेलं आहे आणि भेंडी पुन्हा मिक्स करून घेतलेली आहे। अजून 1 मिनिट आपण भेंडी शिजून देणार आहोत। तर बघा आता 1 मिनिट झालेलं आहे। आपली भेंडी व्यवस्थित अशी शिजलेली देखील आहे। तर आता इथे वरून मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि भेंडी पुन्हा व्यवस्थित अशी हलवून घेणार आहे। तर आजची भरलेली भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर एक सबस्क्राईब नक्कीच करा। भेटूया आपण पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत।